प्रश्न येतोय की एकंदरीत पगार साधारण किती असला पाहिजे जर गाडी घ्यायची असेल तर. तर आता गाडीचा दुसरा प्रश्न येतोय, गाडी कॅश वर घ्यावी, फुल कॅश, की ईएमआय वर घ्यावी? कसं काय आपण ईएमआय च्या व्यतिरिक्त काय खर्च अजून म्हणजे? ऑफकोर्स तुमची गाडी जर उभी जरी असेल ना तर तुम्हाला 3 ते 4,000 रुपये खर्च आहे महिन्याला. कारण की गाडी घेतल्यावर सर्वात मोठी अडचण कोणती आली? पार्किंग. मला व्हेरी गुड. त्या 50 लाखाचं मी काय करणार आहे 60व्या वर्षी? जर मला म्हणजे कुठे जाताच येत नसेल, फिरताच येत नसेल ती. नमस्कार मित्रांनो, मी हरीश बाने, एचबी संडे या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन आलोय. घरानंतर आपण आज गाडीचा विषय घेऊन आलोय. तर मुंबईत घर घेणं ही तर खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर गरजेची वस्तू म्हणून आम्ही गाडीला बघतो आता मुंबईत, कारण की गाडी असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. तर आजचा हा विषय असा आहे की गाडी मुंबईत घ्यायची की नाही घ्यायची, असा एकंदरीत विषय आहे. तर आपल्या बंधूंनी जवळजवळ आता 1 वर्ष होत आलं ना, 6-7 महिने झाले बंधूंनी आमच्या घरानंतर गाडी बुक केलेली. तर गाडीचा व्हिडिओ पण आपण टाकलेला. तर एकंदरीत बंधूंचा काय आहे अनुभव गाडीच्या बद्दल, तो अनुभव आपण एकंदरीत या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर काही प्रश्न आपण दर वेळेप्रमाणे प्रश्न काढले, ते बंधूंशी आपण डिस्कस करू. आणि मला पण स्वतःला गाडी घ्यायची आहे, तर या व्हिडिओवर माझाही निर्णय डिपेंड असेल गाडी घ्यायची या व्हिडिओवर आणि तुमच्या कमेंटवर. कमेंट पण नक्की सांगा गाडी घ्यायची की नाही, आणि तुमचा पण काय अनुभव असेल. जर तुमच्याकडे पण गाडी आहे किंवा तुम्ही पण गाडी घ्यायचा विचार असेल तर नक्की तुमच्या कमेंटवर पण माझा किंवा इतरांचा अजून गाडी घेण्याचा निर्णय डिपेंडेंट असेल तर नक्कीच कमेंट करा. आपण आलोय थोड्याशा दिव्याच्या खाडीवर आलोय. तर बीच आहे आमचा दिव्याचा. तर मोस्टली व्हिडिओ आता तुम्हाला बीचवरच बघायला भेटेल. तर मस्त आता बंधूंनी आपली गाडी घेतली, जवळजवळ 6-7 महिने झाले. तर बंधू पहिला प्रश्न असा राहील की गाडी गरज आहे की लक्झरी म्हणून, म्हणजे कसं काय बघतोय? आता डिपेंड करत तुमच्यावरती. लक्झरी म्हणजे एक चांगलं लाईफ जगायला जसं आपण घर घेतो, हा ठीक आहे, तर मला वाटतं घरावर गाडी पण पाहिजेच, असा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. अच्छा, म्हणजे गरज म्हणून तू असं म्हणतोय, किंवा चांगली लाईफ कसं? म्हणजे मला समजलं ना, म्हणजे चांगली लाईफ इन द सेन्स म्हणजे कसं, गरज होती म्हणून घेतली की म्हणजे मला घ्यायची होती, म्हणजे मला कुठेतरी फिरायचंय किंवा असं मला एक स्टेटस म्हणून तसा प्रकार आहे? एक्झॅक्टली. आता तुम्ही लोक, तुम्हाला सिंपल सांगा, तू माझ्यावर गाडीत आला तर तू जेव्हा ओला उबेर मध्ये फिरतो किंवा माझ्यावर जेव्हा गाडीमध्ये पर्यंत आला, तुला बेटर काय वाटलं? एक कम्फर्ट वेगळा असतो आपल्या गाडी असण्याचा. ते ना, स्वतःची गाडी असताना कम्फर्ट वेगळा असतो. ठीक आहे, बरोबर. हा, तर तो एक मेन गोष्ट आहे की स्वतःची गाडी आहे, ठीक आहे, कुठे जायचं जाऊ शकतो, कुठं फार चांगलं वाटतं. ओके, म्हणजे एकंदरीत गाडी कधी घ्यावी इन द सेन्स मोठा प्रश्न आहे तसं बघायला. कधी घ्यावी म्हणजे कोणत्या एजला घ्यावी, किंवा घर घेतल्यानंतर गाडी घ्यावी का, म्हणजे कसं कधी घ्यावी गाडी एक्झॅक्टली? मी तर बोललो, जेवढं तुम्ही जॉबला लागल्यावर जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही गोष्टी अचीव्ह करायला चालू कराल ना, बेटर आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे आता जसा लास्ट टाइम तो एक व्हिडिओ मला वाटतं माझ्या बरोबरचा हा 3रा व्हिडिओ असेल. पहिला गाडी घेतली तेव्हाचा होता, करेक्ट. 2रा व्हिडिओ आपण तो दिव्याबद्दल केला होता, घ्यायचा की नाही, आणि 3रा म्हणजे हा व्हिडिओ होता. ओके, याचं म्हणजे कसं माहिती आहे का, कुठली पण गोष्ट कॉम्प्रोमाइज करून घेऊ नका. ओके, मी ही कॉम्प्रोमाइज केलं मग मी ही गोष्ट घेईन, मग त्याच्यामध्ये तुम्ही त्या गोष्ट एन्जॉय नाही करू शकत. ओके, ठीक आहे. गाडी तर मी 5 वर्षापूर्वी पण घेऊ शकलो असतो, पण मग थोडं कुठे ना कुठे फायनान्शियल काही गोष्टी ऍडजस्ट करायला लागल्या असत्या. फायनान्शियली स्टेबल आहे म्हणून स्टेबल आहे म्हणा, किंवा मॅनेज करू शकतो. म्हणजे कुठे कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही. तर आयुष्य कसं जगणार आपण कॉम्प्रोमाइज करून? जास्त वेळ थोडस मला पटत नाही. तर पुन्हा थोडं लोकेशन चेंज केलं. काय ना, आपल्याकडे पॉडकास्ट साठी आपला सेटअप नाहीये, तर आपण उघड्या म्हणजे ओपन स्पेस मध्ये आपल्याला बरं वाटतं जरा. तर पुढचा प्रश्न येतोय की एकंदरीत पगार साधारण किती असला पाहिजे जर गाडी घ्यायची असेल तर? ऍक्च्युअली ना, हे बघा, प्रत्येकाच्या प्रत्येकाचं लाईफ वेगळं असतं. तर गाडी घ्यायचा एक सिंपल रूल आहे, ठीक आहे, 20, 10 आणि 4. ओके, म्हणजे तुम्हाला जी गाडी घ्यायची आहे तर 20% तुमचा डाऊन पेमेंट पाहिजे. ओके. दुसरा 10 मीन्स तुमच्या सॅलरीचं 10% तुम्ही ईएमआय पे करू शकता. ईएमआय प्लस इन्क्लूड जे फ्युल वगैरे असतं ना, ओके, 10% मध्ये तुम्ही काउंट करू शकता. आणि 4 4 वर्षाचं टेन्युअर ठेवायचा. हा एक रूल आहे सिंपल. म्हणजे गुगल जरी कराल ना, अच्छा, म्हणजे 4 वर्ष तुम्ही ऍटलीस्ट सर्व्हाइव्ह करू शकता. हा, एक्झॅक्ट 4 वर्षाचा ईएमआय ठेवायचा फक्त. म्हणजे हा एक सिंपल रूल. आणि एक मेन प्रश्न होता ह्या प्रश्नावर तर येऊच, म्हणजे जो ह्याने रूल सांगितला तो नक्कीच बरोबर आहे.
म्हणजे आपण गाडी सेकंड हँड घ्यायची की म्हणजे नवीनच घ्यायची, कसं काय? ऍक्च्युअली कसं माहितीये का, सेकंड हँड घ्यायला काही नाही, प्रॉब्लेम नाहीये, पण हा. तुमच्या ओळखीचं जर कोण असेल ना, हम्म, 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 ज्याची तुम्हाला माहिती त्या गाडीबद्दल, तर ठीक आहे. कारण कसं माहितीये का, याची जी गाड्यांचे जे एक्सपेन्सेस असतात ना, हम्म, हम्म. मेंटेनन्स वगैरे हा खूप जास्त असतो. Okay. कारण की आता रिसेंटली माझ्या समोरचं एक्झाम्पल आहे, म्हणून तुम्हाला सांगा Correct, की correct. ऍक्च्युली माझ्या बॉसकडे पण 3 गाड्या आहेत. त्याने Okay. अजून एक गाडी सेकंड हँड गाडी घेतली, पण त्याने ती विदिन 6 मंथ त्यांनी विकली गाडी आणि आता परत नवीन न्यू ब्रँड गाडी घेतली. आता हार्डली एका महिन्यापूर्वीची Correct. गोष्ट. म्हणजे जर तुम्ही ठीक आहे. नवीन गाडी घेताय ना, तर त्यात फसवणूक होण्याचे चान्सेस नाहीये आणि तुम्हाला जी हवी आहे ती भेटेल. कारण की सेकंड हँड मध्ये ना कसं आहे, गाडी वरून चांगली दिसते पण आतमधून तुम्हाला नक्की जज करता येणार नाहीये. आणि जर तो समोरचा का विकतोय, मग हा पण एक मोठा प्रश्न येतो ना. तर शक्यतो ट्राय करा की नवीन गाडीच नवीनच घ्या. घ्या. आणि तुमचा पगार किती आहे, जसं त्याने रूल सांगितला त्या रूलच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. तुम्ही अफोर्डेबल करू शकता की आता ह्याच्यामध्ये तुमचं बजेट किती आहे, म्हणजे तुमच्या पगाराच्या हिशोबाने तुम्ही गाडी ठरवा. आता गाड्या कशा आहेत, 4 लाखापासून सुरुवात आहे, बरोबर? हा, 4 आपण जी आता आपली जी घेतली आहे ती डिझायर, स्विफ्ट डिझायर आहे. तर आपण काहीतरी स्विफ्ट आहे. स्विफ्ट. स्विफ्ट पेक्षा ऑप्शनल. ओके. तर ती 6 लाखापर्यंत गेलेली नाही आहे. नाही, माझं थोडासा वरचा मॉडेल आहे. ओके. ठीक आहे, पण तुम्हाला ह्याचा बेस मॉडेल पण तुम्हाला 6.5 लाखापर्यंत मिळून जाईल. ओके. पण माझं पर्सनल सजेशन लोकांना हे आहे ना, बेस मॉडेल नका घेऊ. बेस पण नका घेऊ, पण टॉप पण नका घेऊ. कारण बेस Mid range मध्ये मध्ये. तुम्हाला मिड व्हेरियंट घ्या, जेणेकरून तुम्हाला ज्या बेसिक फॅसिलिटी ज्या आहेत ना, ओके. त्या स्टँडर्ड तुम्हाला मिळतील. कारण की तुम्ही त्याच गोष्टींचा बाहेरून करायला तुम्ही 100% तुम्ही जर आज बेस मॉडेल घेतला ना, तुम्ही आज ना उद्या 100% तुम्ही बाहेरून काम करायला जाणार, नो डाऊट. 100% जाणार. बेस्ट मॉडेल साठी नका जाऊ. नका जाऊ. शक्यतो. आणि टॉप नवीन गाडी पहिल्या तर नवीन गाडीसाठी जा हा तुम्ही. ठीक आहे. आणि ड्रायव्हिंग स्किल्सचं काय म्हणशील, कसं आहे ना, लोक मेन म्हणजे काय होतं, सेकंड गाडीला काय जातात की आधी ड्रायव्हिंग स्किल्स इम्प्रूव्ह करू आणि नंतर मग नवीन गाडी घेऊ असं. तर ते काय म्हणशील? पण त्याच्यामध्ये काय माहिती आहे का, असं काही नाहीये. तुम्हाला मी सांगतो, मी पण जेव्हा माझ्याकडे बाईक नव्हती, आपण नवीनच घेतली, त्याच्यावर शिकलो. आणि ही गाडी पण नवीनच घेतली, त्याच्यावर शिकलो. करेक्ट. असं काही नाहीये. कारण कसं माहितीये का, तुम्ही जर सेकंड हँड गाडी घ्याल, तुम्हाला मी सांगतो, तुम्ही सेकंड ओनर असणार. ठीक आहे, पण तुम्ही जे विकाल ना, थर्ड ओनर होणार. ठीक आहे, त्याच्यामुळे ना तुम्हाला 7-8 हजार मध्ये तुम्ही तुमचा खूप मोठा मुद्दा क्लिअर केला. हे सर्व म्हणा. तुम्ही घेते सेकंड घेताय, पण परत तुम्ही विकायला जाता तेव्हा खूप मोठा थर्ड loss ओनर होणार. घेणार, तो पण तो घेताना विचार करणार. 2 लाख व्हॅल्यू डाऊन करणार. बरोबर. 2 लाख इज नॉट अ स्मॉल अमाऊंट, नो. त्याच्या बरोबर, 7-8 हजार रुपये तुम्ही ड्रायव्हिंग शिका, व्यवस्थित शिका आणि स्वतःच्या गाडीवर ट्राय करा. तुम्हाला मी फ्रँक सांगतो, जर तुम्ही पॅशनेट असाल, पॅशनेट, मी फक्त 5 दिवस गेलो ड्रायव्हिंग स्कूलला. ओके. नंतर मी स्वतः चालवलं. बरोबर. कारण की मी पण बघत होतो, कारण की जास्त जेव्हा आम्ही गाडी घ्यायला पण गेलेलो तेव्हा मोठे बंधू आलेले, त्यांनी गाडी आम्हाला आली. त्यानंतर आम्ही सोसायटीमध्ये थोडं करून आता आम्ही बऱ्यापैकी ड्रायव्हिंग स्किल्स हे केलेत की आम्ही लांब पर्यंत जाऊ शकतो. तर आता गाडीचा दुसरा प्रश्न येतोय, गाडी कॅशवर घ्यावी, फुल कॅश की EMI वर घ्यावी, कसं काय? आपण कॅशवर नका घेऊ. मला तर लोनवरच घेतली पाहिजे गाडी. काय पण कारण असं सांगू शकतो? कारण असं आहे ना, की तर तुम्ही कॅशवर तुमची कॅश कशाला ब्लॉक करायची, कॅश रिमेनिंग अमाऊंट तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्ट करा. ओके. कारण की त्याच्यावर तुम्हाला म्हणजे म्युच्युअल फंड आहे, अशा सर्व गोष्टी आहेत, ते तुम्हाला रिटर्न तुम्हाला जास्त मिळतील. ठीक आहे, त्याच्यामुळे मला वाटत नाही गाडी. अच्छा, तर अंदाजे आपण ह्या गाडीच हे घेऊया. आता ही अंदाजे किती EMI बसतोय तुला आणि किती डाऊन पेमेंट केलेलं? माझं थोडी गोष्ट वेगळी. ऍक्च्युली मी गाडी जी घेतली होती ना, तर मला 10,000 रुपयाचा मला EMI आहे. कारण की मी डाऊन पेमेंट वगैरे चांगलं केलं होतं. अच्छा, म्हणजे डाऊन पेमेंट जास्त केल्यामुळे तुला EMI 10,000 पर्यंत. कारण की एक्झॅक्टली माझं तेच होतं. जसं तो 20-10-4चा रूल आहे ना, तो मी फॉलो केला. पण ठीक आहे, तो 4चा मी 5 केलंय. ठीक आहे, त्याच्यामुळे मला ओके EMI थोडासा कमी बसला. आणि मला जास्त गाडीचा यूज नाहीये तसं बघायला गेलं. आणि गाडीमध्ये EMI च्या व्यतिरिक्त काय खर्च अजून म्हणशील? ऑफकोर्स तुमची गाडी जर उभी जरी असेल ना, तर तुम्हाला 3 ते 4,000 रुपये खर्च आहे महिन्याला. कारण की इन्शुरन्स, पेट्रोल तुम्हाला माहितीच आहे. तर तुम्हाला गाडी जरी तुम्ही उभी जरी ठेवली ना, तर तुम्हाला 3 ते 4,000 रुपये महिन्याला खर्च आहे गाडीचा. ओके. त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणशील खर्चामध्ये? काय पेट्रोल तर ठीक आहे, म्हणजे चालवली नाही तर पेट्रोल बंद. ते इन्शुरन्स आहे, म्हणजे जे पॅसेंजर इन्शुरन्स, व्हेकल इन्शुरन्स, गाडीचा इन्शुरन्स आहे. करेक्ट, गाडीचा इन्शुरन्स, पॅसेंजर इन्शुरन्स प्लस व्हेकल इन्शुरन्स व थर्ड पार्टी इन्शुरन्स, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे तुम्ही गाडी घेतली म्हणजे तुमचा मीटर चालू झालं, पेमेंटचं जे मीटर आहे EMI प्लस. मग एकंदरीत खर्च किती? 4 ते 5,000 धरून चालायचं. गाडी नाही चालवली तर? नाही, गाडी नाही चालवली तर तुम्ही 2-3 हजार रुपये पकडून चाला. 3,000 एव्हरेज गाडी नाही चालवली तर महिन्याला खर्च धरून झाला. आणि गाडी मग जसं जात आहे, पेट्रोलचा भाव आता तुम्हाला माहिती आहे, तर त्याप्रमाणे किती लांब जात आहे, कसं जात आहे त्याच्याप्रमाणे.
तर पेट्रोल इन्शुरन्स सर्व्हिसिंग महिन्याचा किती खर्च येतो एकंदरीत तुला पर्सनली, म्हणजे किती पर्सनली जादा? ना मी जास्त गाडी चालवत नाही, तरी पण मी चालवतो गाडी इकडे, तर महिन्याला सध्या मी जास्त फिरत नाही. ठाणे नियर बाय मुंबईमध्ये, तर कळवा, मला हा. महिन्याला 3000 रुपये पेट्रोल लागतो. 3000 पेट्रोल प्लस 3000 तो आधार खर्च आहे, हा, प्लस ईएमआय. तो अदर खर्च झाला तर तुम्हाला वन टाइम येणार आहे. कळलं? जसं तुम्ही गाडी सर्व्हिसिंगला टाकली, वन टाइम पण 6 महिन्यांनी आहे ना सर्व्हिसिंग? 6 महिने आहे, 6 महिने सर्व पण ठीक आहे. तो काय एवढा म्हणजे मला तर वाटतं मॅनेजेबल आहे, असं काही नाहीये. ठीक आहे. ठीक तर जर आहे. तर तुम्ही गाडी एकंदरीत घ्यायचा असं विचार आहे. करता ना, तर या गोष्टी हा. मला काउंट करायचं. आणि अजून एक मला सांगायचं आहे की बाजूवाल्याने गाडी घेतली म्हणून आपण गाडी घेतली पाहिजे का? बिलकुल नाही. बिलकुल नाही. बिलकुल नाही. हा प्रश्न, हे सगळ्यात चुकीचं आहे. कारण की हा प्रश्न आहे ना, म्हणजे हा लागेल बहुतेक जणांना कदाचित. कारण की कसं आहे ना, बाजूवाल्यांनी गाडी घेतली किंवा बाजूवाल्यांनी काय घेतलं ते आपल्या घरात आलं पाहिजे, ह्या विचाराने जर गाडी घेत असते तर घेतली पाहिजे का? नाही नाही, बिलकुल नाही. बिलकुल नाही. हे तर तुम्हाला हे तुमच्या मूर्खपणाचं ह्याच्याने लक्षण आहे. मग काय? हे मूर्खपणाचं लक्षण आहे. बाजूला आपली लाईफ एन्जॉय करायची ठीक ना, आहे. आपापलं आणि करायचं. दुसरी गोष्ट आहे की पेट्रोलचा विचार करून जर तुम्ही गाडी घेत असाल की मी आता 4 व्हीलर काढली, पेट्रोल एवढं लागेल, तर गाडी घेऊ नका. ठीक आहे. कारण की मी बहुतेक वेळेला, म्हणजे आपण पण थोडंफार ऑब्झर्व करतो, जर पेट्रोलचा विचार डोक्यात असेल तर गाडी घेऊ नका. बाकी अदर ऑप्शन आपल्याकडे भरपूर आहेत. आता इमर्जन्सी फंड नसताना गाडी घ्यावी का? इमर्जन्सी फंड इन्स्टंट हेल्थ प्रॉब्लेम झाले किंवा काही झालं, इमर्जन्सी काही आले, तर गाडी घ्यायची का? कसं माहितीये का, जर आता फक्त हाऊस मौज म्हणून? Actually, या गोष्टीचं तसं काही कनेक्शन नाहीये. इमर्जन्सी फंड ठीक आहे, जसं तुमचं इन्शुरन्स असलाच पाहिजे, मेडिक्लेम असलाच, या बेसिक गोष्टी तुम्हाला असलाच पाहिजे. आणि मी असं म्हणत नाही, जसं की मी मगाच्या फर्स्ट वाक्याने बोलले की मी 5 वर्षापूर्वी पण गाडी घेऊ शकलो असतो. करेक्ट. एक्झॅक्टली. पण त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट काही करा गोष्टी तुम्ही. फायदा एक्झॅक्टली. आहे. हा, Correct. इन्व्हेस्टमेंट करा. मला त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही करायचं. कुठली गोष्ट इमर्जन्सी काय आली तर काय करणार? सो मला ते Correct. ब्लॉक नाही व्हायचं. म्हणजे कित्येक वेळेला असं होतं ना, हा, 5-10 लाख तर आपण सेव्ह करतो, पण आपण तेवढे फायनान्शियल 5-10 लाख सेव्ह झाले म्हणजे गाडी घ्यावी असं नाहीये. असं जर नाहीये. तुम्ही इमर्जन्सी फंड तुमच्याकडे आहे, त्याच्यानंतर म्हणजे वेल सेटल आहात फायनान्शियली, तर गाडी घेण्याचा विचार करा. करेक्ट. तसं म्हणावे. तर याचा पुढचा येतो सेकंड हँड चांगली गाडी. ते तर आपण क्लिअर केलं की शक्यतो तुम्ही फर्स्ट हँड गाडीला जा, कारण की सेकंड हँड घेतली आणि परत तुम्हाला ती विकायला झाली थर्ड हँडला, तर तुमचं खूप मोठं नुकसान आहे. त्यामुळे शक्यतो फर्स्ट हँड गाडी घेण्यासाठी जा. आता गाडी घेतल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला, म्हणजे कसं वाटतंय? एक्झॅक्टली. ऍक्च्युली आयुष्याबद्दल म्हणजे कसं माहिती का, चांगलं वाटतं. ठीक आहे. म्हणजे माझं तर पहिल्यापासून, हरीशला माहिती, माझ्या पहिल्यापासून ड्रीम होतं की मला हा. गाडी तर घ्यायचीच आहे. स्टार्टिंग पासून मी गाड्या सर्च करायचो. जेव्हा घर घेतल्यानंतर रोज आम्ही संध्याकाळी जेव्हा भेटायचो तेव्हा माझं बरोबर. तेच चालू असायचं, गाडी सर्च करणं. ठीक आहे. तर मला ऍक्च्युली माझ्या सॅटिस्फॅक्शनसाठी, माझ्यासाठी मला गाडी पाहिजे होती. पण पण ते मला कुठे कॉम्प्रोमाइज करून गाडी नव्हती घ्यायची. बरोबर. ठीक आहे. म्हणजे तर उद्या हा, तर मला म्हणजे कारण की मी पण बघतोय बंधूने जवळजवळ बंधूने हवी असती तर बंधूचे फायनान्शियली स्ट्रॉंग आहे तसा तो. तर बंधू तेव्हाच गाडी घेऊ शकत होता 5 वर्ष, जेव्हा घर घेतलं तेव्हा तो गाडी घेऊ शकत होता. पण त्याने काही डिसिजन असे पेंडिंग ठेवलेले, खूप विचार केल्यानंतर, जर बंधू सारखा एवढा विचार केल्यानंतर रोज गाडी बघत होता. असं नाही की रोज रोज गाडी बघत होता, कारण की मी बघितलेले आहेत बंधूंचं. तर 5 वर्षाने तेवढे होल्ड करून त्याने गाडी घेतली आहे. तर नक्कीच. तर पहिला गाडीचा लॉंग ड्राईव्ह अनुभव कसा होता, म्हणजे पहिला लॉंग ड्राईव्ह एकदम असं ऍक्च्युली जसं मगाशी बोलत होते की तुम्ही ड्रायव्हिंग शिकण्यासाठी सेकंड हँड गाडी घेता, ते मी बोललो असं काही नाही. आता मी जेव्हा फर्स्ट लॉंग ड्राईव्हला गेलो म्हणजे माझ्या गावी गेलो, अराउंड 350 कोकणात गेलो, 350 Okay. किलोमीटर. मी ड्रायव्हरला बरोबर घेऊन गेलो, मी त्याला पैसे पे केले, पण गाडी पूर्ण ड्राईव्ह मी केली. ओके. साईड सीटवर ड्रायव्हर. एक्झॅक्टली. तो बोर झाला जाईपर्यंत. तो जसं तुम्हाला एवढी गाडी येते कशाला आणलं मला. ठीक आहे. पण मी मला तर हे खूप महत्वाचा पॉइंट आहे की ड्रायव्हरला जर घेऊन लॉंग गेलो. ड्राईव्ह असेल ना आणि तुमची नवीन गाडी असेल, भले तुमच्याकडे स्किल असेल, तरी पण एक एक्सपिरियन्स ड्रायव्हर लॉंग ड्राईव्ह साठी 300 किलोमीटर, गरजेचं आहे. 300-400 किलोमीटर जवळजवळ जाऊन, म्हणजे 600 किलोमीटर केलेला, तर एक एक्सपिरियन्स ड्रायव्हर सोबत फर्स्ट लॉंग मला घेऊन जा तुम्ही, म्हणजे तुम्हाला गाडीवर कॉन्फिडन्स भरपूर कॉन्फिडन्स येईल आणि हेल्प पण होईल. अनुभव वेगळी गोष्ट Exactly. कारण असते. की ना मुंबईत गाडी चालवणं आणि लॉंग रूटला गाडी चालवण्यात फरक आहे. आणि त्यातल्या त्यात कोकणासारख्या म्हणजे जे घाटाचे रस्ते आहेत तिकडे गाडी चालवण्यात खूप फरक आहे. म्हणून मला गाडी घेत होती, पण मला ते ओव्हर कॉन्फिडन्स कधी कधी बरोबर नसतो ना. करेक्ट. म्हणून मी एक ड्रायव्हर हायर केला, मी त्याला घेऊन गेलो, पण येताना मी एकटा झालो. कारण की Okay. त्याला येताना पण बोललो होतो मला लागलं तुला फोन करतो,
पण मला तेवढा कॉन्फिडन्स आला म्हणून साठी मी मग जातानाच त्याची पण पे केले मी, भले तो बसून गेला ठीक आहे, पण मला तरी कशाला रिक्स घ्यायची, आपली फॅमिली बरोबर असते आपल्या, ठीक आहे, आणि आपण गाडी एन्जॉय करण्यासाठी घेतली आहे, उगाच असं रिक्स करणं घेणं म्हणजे आपला फोर व्हीलर मध्ये कसं होतं, आपला पण धोक्यात होतं आणि समोरच्याला पण आपण धोक्यात घालतो. एक्झॅक्टली. हे महत्वाचं आहे गाडी घ्यायच्या आधी. म्हणजे गाडी तर घ्याल तुम्ही, पण ड्रायव्हिंग स्किल्स किती महत्वाचं आहे हे बंधूंनी सांगितलं. त्याच्यानंतर परत 2-3 वेळा गावी जाऊन आलो, त्याच्यामुळे ठीक आहे मला तेवढा कॉन्फिडन्स आला, म्हणजे कॉन्फिडन्स येणं खूप गरजेचं आहे गाडीवरती. अच्छा, हे झालं आता फायदे. गाडी घेतल्यावर सर्वात मोठी अडचण कोणती आली? पार्किंग. मला ना या प्रश्न विचारायच्या आधीच आप तेच बोलणार. तर आता काय म्हणशील पार्किंगचं कसं काय? ऍक्च्युली गाडीला पार्किंग पण पाहिजे स्वतःची, ओके, पण ठीक आहे. आता ऍक्च्युली मी पहिले कळव्यात राहायचो, कळव्यात दिव्यामध्ये माझ्यासाठी झालो की Parking. ओपन पार्किंग तरी इथे आहे आपल्या building मध्ये. करेक्ट. ठीक आहे, त्याच्यामुळे पार्किंग स्वतःची पाहिजे. बाकी मला असं चॅलेंज असं काही वाटलं नाहीये, ठीक आहे, म्हणजे पण मजा येते स्वतःची गाडीमध्ये. म्हणजे कसं होतंय ना, आता 6-7 महिनेच आहे, लॉंग ड्राईव्हला एकदा दोनदाच गेलोय. कधी गाडी बंद पडली किंवा असे काही चॅलेंजेस आहेत ते अजून फेस नाही केले. समजा लॉंग ड्राईव्हला गेलो, गाडीमध्ये बंद पडली तर काय चॅलेंजेस आहेत, किंवा कुठे इमर्जन्सी झाली. आतापर्यंत कसं आहे ना, बंधू खूप शांत डोक्याचा आहे. ड्रायव्हिंग स्किल्स म्हटल्यावर ना डोकं शांत ठेवावं लागतं. ट्रॅफिक मध्ये खूप वेळा बाचाबाची, खूप पेशन्स लागतात. बाईक आणि फोर व्हीलर मध्ये खूप फरक आहे, कारण की फोर व्हीलर जर चालवायची ना तर तुमचं डोकं खूप शांत पाहिजे, खूप पेशन्स पाहिजे. आणि मुंबई सारख्या ठिकाणी तर 2-2, 4-4 तास तुम्ही एकाच जागी ठिकाणी उभे राहता. तर अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला फेस कराव्या लागतील. जसं राजसाहेब बोलले होते ना की शिलपाट्यावरती फाट्यावरच मारतात. तर ते खरी गोष्ट आहे. एवढी ट्रॅफिक असते इथे आमच्या इथे शिलपाट्याला. तर फोर व्हीलरचा चालवताना मला पेशन्स तर पाहिजे. आपण बाईक तर आपण कुठून पण काढतो, फोर व्हीलर मध्ये चान्स म्हणजे त्याचे चॅलेंजेस वेगळे आहेत. असं नाहीये की फोर व्हीलर घेतली म्हणजे मी मजा करेन, तुम्हाला रस्ते खाली भेटतील. आणि हल्ली कसं झालंय ना, गाड्यांचं प्रमाण जास्त झालंय आणि विकेंडला जेव्हा तुम्ही गाडी काढता ना तर तुम्हाला हा मनस्ताप नक्कीच सहन करावा लागेल, कारण की या साईडला जेव्हा तुम्ही फिरायला जाता तर फोर व्हीलर सगळेच बाहेर काढतात. तर असं आहे एकंदरीत पार्किंगची. आता हा पार्किंगचा विषय तर त्याने पहिल्या समस्यामध्येच काढलाय. तर पार्किंगचं बाकी मुंबई साईडला कधी गाडी नेली आहेस का? आणि पार्किंगचं कसं काय? माझ्याकडे टो केली होती जेव्हा मी जोगेश्वरला गेलो होतो. पार्किंगच नाही. माझी बहीण जोगेश्वर पार्किंगच नाही. पार्किंग तिथून गोरेगावला पुढे जाऊन पार्किंग मध्ये लावायची, परत मागे मेट्रो मेन ठिकाणी परत मागे यायचं. म्हणजे पार्किंग साठी 4 किलोमीटर पुढे गेला, परत 4 किलोमीटर मागे यायचं, मेट्रो पार्क करायचं. म्हणजे इकडून मग असा सगळा प्रश्न आहे. जर मुंबईतल्या मुंबईत गाडी घ्यायची, पार्किंगची व्यवस्था आहे का तुमच्याकडे ते आधी बघा. कारण की तुम्ही डेली जर गाडीने जात असेल त्याने फोर व्हीलर घ्यायची का? म्हणजे डेली म्हणून तिथे पार्किंग असू शकते. डेली म्हणून जाणार कुठे मुंबईमध्ये ऑफिसला. कारण ही सगळ्यात मोठा प्रश्न आहे की गाडी घ्यायचं का नाही ना. एक वेळ तुम्ही फायनान्शियली पण स्ट्रॉंग असाल, गाडी घेऊ पण शकता, तुम्ही अफोर्ड पण करू शकता, सगळे खर्च करू शकता. पण पार्किंग जर नसेल, तुम्ही राहता तिकडे पार्किंग आहे, पण तुम्ही डेली जिकडे जाणार आहात तिथे पार्किंग आहे का, हा पण एक मोठा प्रश्न आहे ना. जर तुम्ही तिथे पार्क करू शकत नसाल तर मग फोर व्हीलर घेण्यात काही अर्थ नाहीये, डेली रुटीन साठी जरी घेत असाल. करेक्ट. डेली रुटीन साठी मला मुंबईमध्ये मला गरज नाहीये गाडीची. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट बरे खूपच चांगलं आहे. तर मुंबईमध्ये गरज नाहीच आहे असं. फक्त विकेंडला वापरणार असेल तर गाडी घ्यायची का फोर व्हीलर? फक्त विकेंडला मग तुम्ही एवढं काय, म्हणजे गाडी घ्यायची की नाही ना हे आता प्रत्येकाचा प्रश्न आहे. म्हणजे त्याची गरज काय. जसं माझं ड्रीम होतं की माझी गाडी घेणं, म्हणून गाडी. आयुष्य एकदाच भेटते. आयुष्य एकदाच भेटतो, तेव्हा माझं ड्रीम होतं म्हणून. म्हणजे हा पण एक हे प्रश्न येतोय की मुंबईमध्ये कोणाला गरज नाही. म्हणजे आयुष्य एकदाच आहे ना शेवटी, हा पण एक प्रश्न. कारण की हे पण ना बहुतेक वेळेला मी विचार करत असतो ना, गाडीची आपल्याला गरज नाही, गाडीची आपल्याला गरज नाहीये. आता मी समजा 7-8 लाख 10 लाख किंवा 10 लाख जी काही गाडी घेईन मी, 6 लाखाची 4 लाखाची, जी आपला बजेट असेल त्यानुसार, जी आपला बजेट असेल, पण तेच पैसे मी ठेवले, त्याचे डबल झाले, ट्रिपल झाले. म्हणजे असा व्हिडिओ पण व्हायरल असेल, भरपूर वेळेला मी बघतो पण अशा रील्स, त्याचे 50 लाख झाले. 60व्या वर्षी 50 लाख घेऊन मला काय करायचंय? एक्झॅक्टली, व्हेरी गुड. त्या 50 लाखाचं मी काय करणार आहे 60व्या वर्षी? जर मला म्हणजे कुठे जाताच येत नसेल, फिरताच येत नसेल, ती गाडी जरी घेतली पण तो आनंद नसेल ना, ते जे रक्त सळसळत असेल ते नसेल 60व्या वर्षी, ती मजा मला करता येणार नाही ना. तर आयुष्य एकदाच भेटतंय, पुन्हा संधी मिळणार नाहीये. तर प्रयत्न असे ठेवा की गाडी आपण अफोर्ड करू शकतो. एवढे प्रयत्न करा आयुष्यात, एवढे प्रयत्न करा, एवढं काम करा की आपण गाडी अफोर्ड करू शकतो, आपल्या घरच्यांना कुठेतरी फिरून आणू शकतो. नक्कीच एक्झॅक्ट बरोबर. माझा मोठा तोच होता. जास्त बोलतो नाही, बरोबर आहे. कसं माहितीये का, गाडी अफोर्ड मीन्स की आता माझ्या आईचं एज झालंय, ठीक आहे, तर मला तिला कुठे न्यायचं असेल तर मला
ओला उबेर करून परत तिला चालत घ्यायला लागतं थोडा वेळ, तर ते मला कुठेतरी नको होतं. ओके. ठीक आहे, म्हणून साठी स्वतःची गाडीच असणे तर तो एक फायदा आहे की ठीक आहे चला गाडी. दुसरं म्हणजे काय आहे की गाडीमध्ये डिसएडव्हान्टेज मला अजून असं काही वाटला नाहीये. पण हा असं नाहीये की तुम्ही म्हणजे investment सगळं करू नका, सोडून आणि गाडी घ्या. गाडी घ्या, हेच चुकीचं आहे. कळलं? तर त्याच्यामुळे तुम्ही चांगली इन्व्हेस्टमेंट करा, जसं आता किंवा गाडी घेण्यासाठी एवढे प्रयत्न करा प्रयत्न की तुम्ही गाडी घेण्यासाठी कॅपेबल व्हाल. एवढं तुम्ही आयुष्यात प्रयत्न करा की मी गाडी घेण्यासाठी कॅपेबल होईल, कारण की आयुष्य एकदाच आहे. आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा की जे लक्झरी तुम्हाला हवी आहे. पण आता मी लक्झरी वापरतोय, सुरुवातीला गरज शब्द वापरलेला. लक्झरी गरज ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे आपला जो विषय आहे आजचा, तर नक्कीच ही लक्झरी म्हणून ही लक्झरी आपल्याला गरज किंवा जे काय असेल ती आपण एवढा प्रयत्न करा, एवढे आपले असू द्यात प्रयत्न की आपण ही जी गोष्ट आहे ती सहज अचीव करू शकतो. किंवा आयुष्यात अशा भरपूर गोष्टी असतात की ज्या आपल्याला घ्यायच्या असतात, पण काही कारणास्तव आपण मन मारतो किंवा काय, तर अशा मन मारू नये म्हणून नक्कीच. तर ऍट द एंड म्हणजे तू काय म्हणशील, गाडी घ्यावी? गाडी घ्या, चांगली इन्व्हेस्टमेंट पण करा, नो डाऊट. जसं आता हरेशने बोलला की हे मी 8 लाख ठेवेन 60 वर्षांत, ठीक आहे तुम्हाला तेवढे अमाऊंट मिळेल, मोठी अमाऊंट, पण तुमच्या अमाऊंट करणार काय? उलट तुमची मुलं त्या गोष्टीचा ऍडव्हान्टेज घेतील. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी मॅनेज करायला पाहिजे माणसाने, असं वाटतं मला की तुम्ही ती गोष्ट पण घ्या आणि इन्व्हेस्टमेंट चांगली करा. ठीक आहे. आणि ऍट द एंड आपण आता जो मॉडेल घेतलाय, जर पुन्हा म्हणजे समज आता हे गाडी तुझी थोडीशी जुनी झाली आणि परत जर तुला नवीन गाडी घ्यायची म्हटलं, गाडीचं पर्सनल म्हणजे पर्टिक्युलर याच्याबद्दल बोलतोय मी, तर हीच गाडी पुन्हा घेशील का दुसरी कोणती अजून आहे डोक्यात? आता एक गाडी तर ही आहे ऍक्च्युली, जसं मी बोललो की आता म्हणजे गाडीचा मेंटेनन्स वगैरे, कारण की ही आपली स्विफ्ट गाडी आहे. ही गाडी अशी आहे ना की ऑल टाइम आहे ना, ही गाडी रोडवरती चांगली चालते, तिचा परफॉर्मन्स चांगला आहे, हिचा मेंटेनन्स कमी आहे सगळ्यामध्ये. एक्झॅक्ट एव्हरेज पण चांगला आहे हिचा. कंपनीने म्हणजे एवढ्या 25 चा एव्हरेज दिलाय. एवढी कुठली गाडी देत हा पण महत्वाचा प्रश्न आहे, शेवटी आलाय की गाडी कोणती घ्यावी, सीएनजी घ्यावी, पेट्रोल घ्यावी. तर त्याच्या बहुतेक ऑप्शन अवेलेबल आहेत, म्हणजे सीएनजी, पेट्रोल, डिझेल वगैरे. कसं काय घ्यावी? सीएनजी साठी नका जाऊ. ओके. ठीक आहे, सीएनजी गाडीचं लाईफ नाहीये जास्त. ठीक आहे, तर मला असं वाटतं की पेट्रोल ठीक आहे सीएनजी साठी, कारण गाडी तुम्हाला 1 लाख महाग पडेल, ते नंबर 1. नंबर 2 आणि ईव्हीचं काय म्हणशील? ईव्ही सध्या आपल्याकडे लॉंग रूटला तुम्हाला ईव्ही थोडस ईव्हीची गाडीची कॉस्ट पहिले जास्त आहे. अच्छा. ठीक आहे, आणि मला वाटत नाही की लॉंग रूटला ते जास्त तेवढा, मला त्या गाडीची एवढी आयडिया नाहीये, पण मी त्या गाडीसाठी कम्फर्टेबल नाहीये. कारण की सोर्स नाहीयेत आपल्या चार्जिंग वगैरेचे सोर्स नाहीयेत. पेट्रोलचे सोर्स बहुतेक आहेत, सीएनजीचा पण त्यातल्या त्यात सोर्स आहे, डिझेलचा सोर्स आहे. सीएनजी तुम्ही बघाल ना, जर आता गावी जातो ना आपण, इलेक्ट्रिकचं पण होईल म्हणजे हळूहळू. असं नाही म्हणत आहे की इलेक्ट्रिक घेऊ नका, पण हळूहळू सोर्स होतील. करेक्ट. तर एकंदरीत असा व्हिडिओ होता आजचा आपला. आता आपण प्रयत्न केला, आपण कोण फायनान्शियल बंधू पण काय फायनान्शियल ऍडवायझर नाही, आपण पण काय, जो अनुभव होता बंधूंचा किंवा एकंदरीत माझे जे प्रश्न होते ते मी बंधूला विचारण्याचा प्रयत्न केला, किंवा माझा जो एकंदरीत अनुभव होता. आपल्याकडे काही गाडी नाहीये, बंधूंनी जी घेतली, बंधूंचा एकंदरीत अनुभव होता. खरं तर किरणला या व्हिडिओमध्ये ऍड करायचं होतं. किरणचा थोडासा निगेटिव्ह असा होता, कारण की त्याचं कसं होतं ना, बंधूंच्या अगोदर किरणने गाडी घेतली आणि त्याचं असं निगेटिव्ह होतं की गाडी घेऊ नका. त्याने एकदा मला गाडी धुता बोललेला की गाडी घेऊ नका. तर त्याच्या एका शब्दावर आपण भरपूर 2 वर्ष झाले आपण गाडी घेतली नाही अजून. पण आता असं कुठेतरी आहे की तर जवळपास आपण लवकरच गाडी घेऊ. तर आपला पण अनुभव सांगू नक्कीच. तर आपण थोड्या दिवसातच, थोडे म्हणजे नेमके थोडे किती मी मोजले नाहीत, पण गाडी घेण्याचा निर्णय आपला पण आहे. तर नक्कीच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला पण काही कमेंटद्वारे आम्हाला सुचवायचं असेल, तर नक्कीच व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी. आणि जर आपल्याकडे कोणता चांगला टॉपिक असेल तर नक्कीच व्हिडिओच्या कमेंटमध्ये आम्हाला सुचवा. एक्झॅक्टली, हा टॉपिक आपण कव्हर करू. गाडीबद्दल पण असू दे, दिव्यातल्या घराबद्दल पण असू देत, किंवा अजून काही असेल डिस्कशन.